आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मुलींनो कशा आहेत बघा. राधे राधे मुलींनो, मुलांनो, बहिणींनो, मातांनो, राधे राधे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा मी एक तुम्हाला सांगते, उपायच म्हणायला पाहिजे. बघा आपण सकाळी उठतो, नहातो धुतो. आपण जर नहायला गेलो तर आपण बघा तिथं हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे आपण म्हणायचं बघा. म्हणजे ते आपल्याला कसं पाणी असतं ना, तीर्थ झाल्याने होतं या पाणी. आणि त्या पाण्याची आंघोळ करायला अलगच बघा, माणसाला अलगच वाटते. हर हर गंगे म्हणून आंघोळ केलं ना अलगच वाटते. आणि स्वयंपाक करायला लागलं ना, देवाचं नक्कीच सद्गुरूचं नाव घ्यायचं. आणि सद्गुरूचं नाव घेऊनच, देवा परमेश्वराचं नाव घेऊनच स्वयंपाकाला लागायचं. अहो एवढी अंगामध्ये आपल्या हातामध्ये अंगामध्ये एवढी ताकद येते ना, आणि एवढी हातामध्ये आपल्या अन्नपूर्णा येते ना. आता तुम्हाला काय सांगायचं, आम्ही ते दिवस बघितलेले. आमचे तर अवकाश पण नाही, पण आम्हाला खाय प्यायला कधीच कमी पडलं नाही. पहिलं आम्हाला ज्ञान नव्हतं तेव्हा आम्हाला भरपूर खायला प्यायला कमी होतं. जेव्हा आमच्या मायबापाच्या हित होतं तेव्हा आम्हाला भरपूर ज्ञानच नव्हतं. कोणाचंच तिकडे बी नव्हतं ना, आजोळात बी नव्हतं, कुठंच नव्हतं, ज्ञानच नव्हतं. म्हणून नाही का बघा, नामस्मरण केलं ना तर खरंच आपल्या हातामध्ये अन्नपूर्णा येते बघा, खरंच. आणि आपण जेवायला बसलत ना त्या टायमाला बी परमेश्वराचं नाव घ्यायचंच बघा, नाव घ्यायचंच. नारायणचं नाव घ्यायचं. तुम्हाला जे आवडन ते घ्या, तसं काय नाही. हे देवाचं घ्या, तुम्हाला जे आवडन त्याचं नाव घ्या. असं काहीच बंधन नाही की हे नाव घ्या ते नाव घ्या, तसं कसलंच बंधन नाही. अहो ते स्वयंपाक आपलं, आपण जेवण बसतो, जेवण सगळ्यांना करतो आणि आपण तसंच खातो. मग त्याच्यामध्ये कसं कधी जेवताना किरकिरा बी होत्यात, काय बी होतं आहे. परी नक्कीच बघा जेवताना खरंच त्याचा प्रसाद बनतंय. मग म्हणजे ते चांगलं म्हणून आपल्याकडे माणसं पण खातात आणि सगळंच खातात चांगले म्हणून. म्हणजे ते अलगच असतंय बघा, त्याच्यामध्ये स्वाद अलगच असतंय त्या स्वयंपाकामध्ये. सगळ्यांनी मिळून जर देवाचं नाव घेतलं तरी पण बघा, तुम्हाला जसं आवडन तसं, तरी पण हे असं केलं तर अजून चांगलंच आहे बघा. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि मुलींनो पूर्ण व्हिडिओ बघा माझा.